मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतात का हे पाहावं लागेल। त्याशिवाय आज उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे आज नेमका सांगली लोकसभेत कोण कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होईल। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 32 उमेदवारांचे 43 अर्ज पात्र ठरलेत। उमेदवारांच्या अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे। उमेदवारांना 22 एप्रिलच्या दुपारनंतर 5 मे पर्यंत प्रचारासाठी वेळ मिळणार आहे। धाराशिवमध्ये एकूण 35 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे आणि धाराशिवमध्ये मुख्य लढत अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल। दुपारी 3 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येईल। सांगली लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतात का हे पाहावं लागणार आहे। शिवाय आज उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे आज नेमकं सांगली लोकसभेत कोण कोण उमेदवार रिंगणात असणार हे स्पष्ट होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत जोडले गेलेत। आसिफ, उमेदवारी अर्ज तर दाखल केलेले आहेत, उमेदवारांनी मात्र अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे खरं लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। सांगली लोकसभेचं काय अधिक माहिती? सांगली लोकसभेकडे सर्वांचं महाराष्ट्र लक्ष राहिलं होतं, कारण का इथं काँग्रेस आणि शिवसेना उभाठाव शिवसेना याचा मोठा संघर्ष पाहायला मिळत होता। एकीकडे विशाल पाटील यांनी काँग्रेस हा बालेकिल्ला आहे म्हणून तिकीट मागणी केली होती, परंतु काँग्रेसच्या पक्षाने विश्वजित कदम, विक्रम सावंत आणि इतर नेत्यांनी दिल्ली दरबारी सुद्धा दाद मागितली होती, परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही उभाटा शिवसेनेला चंद्रहार पाटील यांना उमेदवार मिळाले। त्यानंतर ह्या ठिकाणी मोठा संघर्ष पाहायला मिळाला। विशाल पाटील यांनी आपलं बंडखोरी करत इथं अर्ज दाखल केला आहे। आता विशाल पाटील आता अर्ज माघार घेणार का की नाही घेणार, त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक माझ्या हातात घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मी अपक्ष लढावं, परंतु एकीकडे विशाल पाटलांवर काँग्रेस परिस्थितीचा सुद्धा दबाव आहे, त्यांना निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते आणि काल रात्रीपर्यंत वेगवेगळ्या बैठका पार पडल्या। तर काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी फोनवर दबाव टाकलेला आहे की विशाल पाटील अर्ज मागे घ्या, परंतु विशाल पाटीलच्या निकटवर्ती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येते विशाल पाटील हे बंडखोरी करणार आहेत, परंतु श्वेता आता 3 वारानंतर कळेल की सांगली लोकसभेमध्ये कोण आखाड्यात राहणार आणि कोण काय काय करणार। श्वेता, बरोबर आहे। धन्यवाद आसिफ या माहितीसाठी।